नमस्कार, मी विष्णुदास देशमुख, माझे सहमित्र निलेशजी कामटीकर आणि हे आमचे कांबळे साहेब. आज आम्ही धनश्री फायर सर्व्हिसतर्फे, जे की आपलं परभणीमध्ये ऑफिस आहे, आम्ही आलेलो आहोत की जे फायर सेफ्टी आजच्या काळात तुम्हाला माहिती आहे की गेले काही दिवसापासून बरेच काही इन्सिडेंट्स असे होत आहेत की हे जे आहे याची माहिती घेणं आणि याचे कसं हे जे उपकरण आहेत हे कसे हाताळायचे याची माहिती घेणं आजच्या तारखेला आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे 1-2 दिवसापूर्वी परभणीमध्ये श्रीहरी साडी डेपो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, एक लेटेस्ट इन्सिडेंट आहे आपल्याला समोर उदाहरण. आणि ते तर लांब झालं. आज जिथे आपण उभे आहोत इथेच आपल्या बॅक साईडलाच माझ्यामध्ये 10 दिवसापूर्वीच शॉर्ट सर्किटमुळे छोटीशी आग लागली होती. तर ह्या गोष्टी होऊ नये आणि जर झाल्या ह्या गोष्टी तर ती वेळ किंवा ती सिच्युएशन कशी हाताळावी याचा आम्ही तुम्हाला छोटासा एक नमुना दाखवत आहोत. आता तुमच्या समोर इथे काही वस्तू ठेवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये छोटे फायर एक्सटिंग्विशर्स आहेत किंवा फायर ब्लँकेट आहे म्हणा, स्मोक डिटेक्टर्स आहे किंवा MCP मॅन्युअल कॉल पॉईंट आपण ज्याला म्हणतो, फायर अलार्म. आणि छोटं एक नवीन आहे, नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजी रेडमॅटिक पोर्टेबल फायर एक्सटिंग्विशर आहे. त्याचं काम आणि हे आपल्या फायर एक्सटिंग्विशरचं काम हे टोटली डिफरंट आहे. तर आता मी तुम्हाला थोडक्यात त्याची माहिती देतो. हे आपलं आहे रेडमॅटिक, जे की पोर्टेबल फायर एक्सटिंग्विशर आपण ज्याला बोलू शकतो. याचं काम असं आहे की नॉर्मली काय होतं, आग लागते तर आपण त्या आगीच्या जवळ जाऊ शकत नाही. समजा आता एखादी जिनिंग वगैरे आहे किंवा जसं मी तुम्हाला श्रीहरी साडी डेपो म्हणालो तरी पटकन ती कपडा असतो, आग पसरलेली असते. तर याचं काय, तुम्हाला जिथे आग लागली थोड्याशा अंतरावरून तुम्हाला आगीमध्ये टाकायचं आहे. आगीमध्ये टाकल्यानंतर ते तुम्हाला नॉर्मली एक 60 डिग्री फॅरनहीटच्या टेम्परेचरने ते फुटून जातं आणि जवळपास 10x10 ते 15x15चा एरिया कव्हर करतं. म्हणजे तुम्ही आगीपासून सुरक्षित राहून ती आगीवरती नियंत्रण करू शकता. हे आहे आपलं छोटं 2 किलोचं ABC टाईप फायर एक्सटिंग्विशर. ABC हा शब्द मी याच्यामुळे वापरला आहे कारण आग ही 3 प्रकारामध्ये क्लासिफाय केली जाते, टाईप A, टाईप B आणि टाईप C. टाईप A ची आग जी असते ही नॉर्मल आपली पेपर म्हणा, काडी कचरा याने जी आग लागते, जी जास्त संवेदनशील नाही, त्या आगीला टाईप A मध्ये कन्वर्ट केलं जातं. टाईप B ची आग आहे, जसं आपलं पेट्रोल वगैरे आहे किंवा लिक्विड जे केमिकल असतात त्याच्याने जी आग लागते त्याला आपण टाईप B मध्ये क्लासिफाय करतो. आणि जी टाईप C ची आग आहे ती हायली फ्लेमेबल, जसं पेट्रोल आहे, गॅसेस आहेत, हे टाईप C मध्ये आपले मोडले जातात. तर हे जे आपलं फायर एक्सटिंग्विशर आहे हे तिन्ही प्रकारच्या आगीवरती तुम्ही वापरू शकता, टाईप A, टाईप B, टाईप C. आता हे कसं हाताळायचं हे तुम्हाला थोड्या वेळाने मी दाखवून देतो. हे फायर एक्सटिंग्विशर आहे फोम टाईप मध्ये. याचा बेसिकली यूज जो आहे जो केमिकलसाठी आहे. समजा आता पेट्रोल पंप आहे, खाली पेट्रोल सांडलं किंवा डिझेल सांडलं ते पसरत जातं, तर त्याला कंट्रोल कसं करायचं, तर हे फोम आहे, याला जेव्हा आपण ओपन करतो याच्यातून फोम बेसमध्ये बाहेर येतं आणि त्याच्यावरती पसरून ते कव्हर केलं जातं. आणि हे आहे CO2 कार्बन डायऑक्साईडचं फायर एक्सटिंग्विशर. याचं बेसिकली पर्पज असं आहे की हे इलेक्ट्रिकल फायर कव्हर करतं. आता जसं मी तुम्हाला ABC म्हणालो तर ABCचं फायर एक्सटिंग्विशर ही इलेक्ट्रिकल फायर कव्हर करतं, पण त्याच्यामध्ये काय असतं, ड्राय केमिकल पावडर आहे, जसं आम्ही तुम्हाला म्हणतो मोनो अमोनियम फॉस्फेट. तर त्याने काय होतं, समजा इलेक्ट्रिक उपकरणं आहेत ती पूर्ण तुमची घाण होऊन जातात, खराब होऊन जातात, त्यामध्ये साफ करणं डिफिकल्ट होतं. आणि याच्यामध्ये काय आहे, प्रेशराइज CO2 आहे, याच्यामध्ये पावडर नसतं, फक्त कार्बन डायऑक्साईड आहे, जेणेकरून तुमची उपकरणं खराब होत नाहीत. हे आहे आपलं फायर ब्लँकेट. याचा वापर नॉर्मली आता समजा छोटी आग आहे किंवा छताला आग लागली आहे, तुम्हाला छताच्या खालून तिकडे पलीकडे जायचं, दरवाजा तुमचा पुढे आहे, तर त्या केसमध्ये काय केलं जातं, हे फायर ब्लँकेट आहे, याला स्ट्रीप आहे छोटीशी खालती, ती तुम्ही खेचलात की ब्लँकेट बाहेर येतं, ते तुम्ही स्वतःच्या अंगावर घेऊन छताच्या खालून जाऊ शकता. किंवा खालती आग लागली, तुम्हाला उडी मारून पलीकडे जायचंय तर त्या आगेवरती तुम्ही पसरून पाय देऊन जरी गेलात तरी तुम्हाला काही इजा होत नाही. हे जे मी MCP शब्द वापरला होता, मॅन्युअल कॉल पॉईंट, याला आपण साध्या शब्दात फायर अलार्म बोलू शकतो. याला ही पिन दिलेली आहे, 2 पिन, सॉकेटच्या जागी जिथे इझी ॲक्सेसेबल आहे, जिथे माणसाचा हात पोहोचू शकतो अशा ठिकाणी तुम्हाला लावायचं आहे. ही छोटी काच दिलेली आहे आणि याच्या आतमध्ये एक बटन आहे जे की काचेने प्रेस केलेलं आहे. समजा तुम्हाला कुठे असं निदर्शनास आलं की आग लागली, त्याला छोटीशी हॅमर असते किंवा तुम्ही कुठल्याही उपकरणाने ही काच फोडायची, काच फुटली की ती प्रेस केलेलं बटन बाहेर येणार आणि हे जोरात सॉरी बरोबर आहे, ट्रेन मध्ये पण असतं वगैरे तुम्ही बघू शकता. हा ट्रेन मध्ये असतात, काच फुटली की बटन प्रेस केलेलं बाहेर येणार आणि तुमचा सायरन वाजणार. हो, छोटी हातोडी असते त्याला. आणि हे आहे स्मोक डिटेक्टर. आता हे स्मोक डिटेक्टर मी तुम्हाला इथे डेमो देता यावं म्हणून बॅटरी ऑपरेटेड आणलं. याच्यामध्ये दुसरेही प्रकार असतात जे केबलद्वारे ऑपरेट केले जातात.
म्हणजे हे जे MCP आहे हे मी तुम्हाला सॉकेटमध्ये लावण्याचं सांगितलं, पण याच्यासोबत वेगळे MCP येतात मॅन्युअल कॉल पॉईंट, जे तुम्हाला याच्याशीच कनेक्टेड होतात. आणि इथे कसं तुम्हाला काच फोडावी लागते, तिथे काच फोडायची गरज नसते. हे तुम्हाला डिटेक्टर स्मोक कॅच करणार, जशी स्मोक कॅच होते तसे ते सगळे सायरन ऑटोमॅटिकली वाजायला चालू होतात. हे स्मोक डिटेक्टर आणि MCP एका ठिकाणी ते जनरेट झालेले असतं, ज्याला आपण फायर अलार्म पॅनल बोलतो. या दोघांचं कनेक्शन त्या पॅनलमध्ये दिलेलं असतं. आता मी हे सहज तुम्हाला वाजवून दाखवतो. सगळ्या घरांमध्ये हे लावणं कंपल्सरी आहे. आता ह्या सगळ्या उपकरणांची मी तुम्हाला माहिती दिली. आता ते कसे हाताळायचे हे माझे सहकारी निलेश कामटेकर तुम्हाला सांगतील. थोडस आता इकडनं लांब व्हा, थोडं म्हणजे बऱ्यापैकी लांब. सगळे ह्या साईडला या, त्या साईडला कोणी राहू नका. टाका.